काय पडतं डोळ्यावर पडत गाडी ते डोळ्यावर पडत असतं ते मी नाही आता 2 ते 4 वेळा पंक्चर झाले यात नाही आलं वेगवेगळं पडलेलं असतं 2-3 वेळा पंक्चर झालं कोण आणलाय नवीन पहिला बॉल सन्मान दिलाय पहिल्या बॉल वरती ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट जरूर केलाय ऋषीने परंतु स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये अगदी पोचला गेलाय पहिल्या बॉलवरती सिंगल आली सिंगलच्या मदतीने खातं अकाउंट ओपन झालं सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली श्री गणेशा झालाय टीम मालदन संघाचा ऑन साइडला वळवलाय डीप मध्ये फिल्डर नाहीये परंतु पाहावं लागेल पंच सांगतायत डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव आहे सिंगल येते सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवतोय 2 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतोय शॉर्ट बॉल होता बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय ओहो इथे बॅटला ब्रश होऊन चेंडू सरळ यष्ट्यांवरती धडकतोय क्लीन फोल्ड जबरदस्त गोलंदाजी वेगाने टाकलेला बॉल होता पाटला ब्रश झाला यष्ट्यांवरती धडकला यष्ट्यांचा वेध घेतला या बॉलने नितीन आलेत नवीन बॅटर युनिट नंबर 3 मध्ये दाखल झालाय पुन्हा एकदा बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना मात्र पाहायला मिळतोय सिंगल येते सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवरती पुढे आले थोडंसं हलक्या त्याने ढकलून दिलाय एकच धाव प्राप्त होईल सिंगल आले पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 5 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले टीम मालदन संघ पहिलं षटक ऋषीने खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं एक विकेट देखील त्याने प्राप्त केली मिडल ओव्हरमध्ये मात्र कोणता गोलंदाज वापरला जातील आणि एक महत्त्वाचे गोलंदाज वापरले जातात राजू रोडे सर मिडल ओव्हरमध्ये त्यांना प्राचारण केलंय मिडल षटकामध्ये भरपूर चांगली कामगिरी राजू सरांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाली
परंतु या मॅच मध्ये समोर जर पाहायला गेलं तर नितीन कदम आहेत आणि संदीप देखील त्यांची साथ देत आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. अगदी पॉइंटला ढकललाय क्षेत्ररक्षक आहेत. चांगला स्टॉप तिथे केलाय. फेकी केली आहे परंतु आपण जर पाहायला गेलं तर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वी झालाय. सात झालं ना दादा. टीमची धावसंख्या 7 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले. 7 स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. डीप राहिला, थोडासा बॉल खालती राहिला. नेक्स्ट मॅच मध्ये आपण जर पाहायला गेलं तर एका बाजूला कुंभारगाव 11 तर दुसऱ्या बाजूला वन साइड जिवाळा भालेकरवाडी. ही मॅच बगटातून पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. फुल टोल वसूल केलाय. नितीन कदम यांनी दाखवलाय दम. दम धमाधम. तेरा धावा धावफलकावरती लागल्या त्या षटकाराच्या माध्यमातून. खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता. कॅचचा कॉल. कॅच ड्रॉप झाली आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न. फ्लिप केला. हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. मग मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवलं गेलं कारण ज्या पद्धतीने एक मोठा फटका आला त्यानंतरचं कमबॅक राजू सरांचं जरूर चांगलं पाहायला मिळालं. अंतिमचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 झाला. 15 दिसत. इथे लीड जा ना पुढं. ओव्हर झाली की इथे पुढे लीड जा. आता वंडी आली ना. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र जरूर होता. कॅच झाली आहे. ड्रॉप आणि त्यानंतर मात्र सगळ्यांनी लावले डोक्याला हात. साधा सोपा झेल मात्र हातातून निसटलाय. ओव्हरची होते समाप्ती. दुसरं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 16 धावा. 16. पाण्याची पूर्तता करायची. स्पीडअप ठेवायचं थोडंसं. चला स्पीडअप घ्या. थोडंसं मॅचला गती द्यायची आहे.
मथुर नव्हता, सर्जा आला होता उसाटणे त्या दिवशी. सर्जा मथुर नव्हता, जिंकला मला तर काही कळत नाही कोणती पाहिला काला डॉट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. खोदून काढलाय, जबरदस्त स्ट्रोक खेळला, जरूर आहे. गॅप शोधून काढली आहे, बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, एक्स्ट्रा पॉवर जनरेट केले, एक्स्ट्रा ऑर्डिनरी इफेक्ट. चौकार. ऑफ स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. चांगला फटका, समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. ही ताकद आहे, ही नजाकत मात्र पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. षटकार आला आणि त्यानंतर मात्र धावफलक पर्यंत पुढे सरसवलं. 28 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. या फटक्याची गरज होती, कारण एक चांगलं टार्गेट मालदन संघाला सेट करायचं आहे, आणि त्यासाठीचा हा फटका मात्र जरूर खेळला गेलाय. ओहो, गती काढून घेतली या बॉलवरती. फर्स्ट बॉल, अगदी स्लोवर डिलिव्हरी, धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू. अकुटप्याचा बॉल होता, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग जुळलेला नाहीये. एकच धाव प्राप्त होईल, सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल. 29-29 लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धावफलकावरती ऍड होते. फुल टॉस बॉल, नितीन कदम दाखवतोय थम. ताकद, नजाकत यांचा परफेक्ट मिलाप. काय स्ट्रोक खेळला गेलाय. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फुल टोल वसूल केलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 35-35. शेवटचा बॉल आहे, या शेवटच्या बॉलवरती मात्र किती धावा येतील आणि एक टार्गेट सेट होईल पहिल्या डावाचं. फ्लिप करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे बॉल चाललाय, एक टप्पा घेत मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. 4 धावा शेवटच्या बॉलवरती आल्या आणि पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झाला आणि पहिलं इनिंग इथे समाप्त होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 39 आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम मालदन संघाने DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघासमोर. 40 धावांचं टार्गेट आहे. जाऊया आपण टॉस साठी आणि नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला कुंभारगाव 11 तर दुसऱ्या बाजूला वन साइड जिवाळा भालेकरवाडी.
आलो मी टॉस घेऊ. राहुलला न्या की एक पण बॉल नाही सोडित ते पोरग राहुल्याला नी की राहुल दादांना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण टॉस घेऊयात. एका बाजूला टीम आपण जर पाहायला गेले तर कुंभारगाव 11 तर दुसऱ्या बाजूला वन साइड जिवाळा. या दोन संघांमधली ही लढत मात्र पाहायला मिळेल. चला कॉल कोणाचा असेल? वन साइड जिवाळा संघाचा कॉल छापा काटा. छापाचा कॉल दिला होता परंतु आलाय काटा. टॉस जिंकलाय कुंभारगाव 11 संघाने. निर्णय काय असेल दादा? फिल्डिंग घेणार पहिले. फिल्डिंग करण्याचा निर्णय. नवीन सीझन नवीन हंगाम आणि खूप चांगल्या पद्धतीने हे चषक आपल्याला पाहायला मिळते. काय सांगाल? नियोजन शिवाचं बोललं तर भरपूर म्हटलं चांगलेच असतं आणि खेळायला पण मजा येते. तर बघू. टॉस तुमच्या बाजूने राहिला नाहीये. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. प्रथम बॅटिंग करायचे. टॉस जिंकला असता तर निर्णय काय होता? आम्ही बॅटिंगच घेतली असते. बॅटिंग मिळाली आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय तुमचा राहिला आहे आणि ज्या पद्धतीने मात्र फॉर्म सुरू आहे, ज्या पद्धतीने तुमचा खेळ सुरू आहे, काय सांगाल टीमबद्दल? टीम आता सध्या अतुल आमचा चांगला फॉर्ममध्ये आहे आणि बाकीच्या लोकांचा पण परफॉर्मन्स चांगला आहे. आम्ही 40+ करायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस कुंभारगाव 11 संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा घेतलाय निर्णय. केलाय टीम जिवाळा संघाला बॅटिंगसाठी. कुठेही जाऊ नका. पाहत राहा. ब गटाला अगदी थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंटरी बॉक्स मध्ये. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये सेकंड डावाला होईल सुरुवात. सुनील सावंत आणि ऋषी आहे. यॉर्कर चांगल्या पद्धतीने सुरेशच्या माध्यमातून मात्र गोलंदाजी होते, जिथे आपण पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल आली. हा बॉल डॉट बॉल. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय परंतु लक्ष मोठं आहे. 40 धाबांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू 40 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. ओहो इथे कट केलाय. स्क्वेअर कट. जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. सीमारेषेच्या बाहेर चौकार.
हो जबरदस्त सुनील सागावकर बँडेड स्ट्रोक आला तसा पाठवून दिलाय बॉल सीमा पार मिळतील धावा 6 येतो षटकार. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक त्याच दिशेला ठोकलाय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र जरूर होत असताना मात्र पाहायला मिळतोय परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. पहिलं षटक इथे समाप्त झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. आणि दत्ता धोंडे यांच्याकडनं मात्र आपण जर पाहायला गेलं तर एक कमेंट आली आहे मथुर फॅन क्लब जोडी अशी चुरगे सर समालोचक आणि त्याचबरोबर ओम साई MTCचे मालक अक्षय शेट मात्रे कुणाल शेट मात्रे 81-82 यांना शुभेच्छा दिल्यात. थँक्यू DD सर. आणि त्याचबरोबर जिथे किरण सर म्हणजे त्या स्पर्धांसाठी 4 चांद लागणारा यात काही शंका नाहीये. जसे बैलगाडी शर्यतीमध्ये कोण मथुर तर कोण बकासूर मात्र क्रिकेट वेडे किरण सर यांचे फॅन क्लब DD सरांची कमेंट अगदी पाहायला मिळते. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर शिवा बॉस आणि आयोजन कमिटी ओमसाई MTC आणि संपूर्ण खेळाडूंचं देखील हार्दिक स्वागत केले. आमचे गुरुवर्य मराठीचा बुलंद आवाज किरणजी मस्कर सर यांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्यात. राजेश पाताडे यांची कमेंट संपूर्ण चाहता वर्ग आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा आणि क्रिकेट वर्ग अगदी असलेला प्रेम चाहता वर्ग भरपूर साऱ्या कमेंट ओमसाई MTC ला देखील आल्यात. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ओमसाई MTC म्हटलं की क्लीन क्वालिटी आणि क्लिअरिटी. जबरदस्त फटका खेळला जरूर आहे परंतु जिथे फटका फसलाय आणि कॅच मात्र अप्रतिम घेतली गेली आहे. जबरदस्त गोलंदाजी. राहुल दादा पेंढारकर अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलंय. आणि कॅमेरामॅन वय वर्ष 15 कॅमेरामॅन छोट्या 81-82 यांच्या माध्यमातून खूप चांगला कॅमेरा वर्क. कारण ही सारी मंडळी आणि ही फॅमिली आहे ओमसाई MTC ची. प्रत्येक जण या ओमसाई MTC ला जोडला गेलाय. चांगलं कॅमेरा वर्क अगदी कमी वयामध्ये या कॅमेरामॅन अगदी पाहायला मिळतोय. आणि संपूर्ण ओमसाई MTC चा हा चाहता वर्ग देखील. इंद्र द टायगर अर्धशतक आलं होतं मगाशी.
परंतु आता आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचंय. लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला हा बॉल, व्हाईट बॉल आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर 18 धावा धाव फरकावरती लागल्यात. 19 धावा हा व्हाईट बॉल आहे आणि आणखीन एक धाव. टोटल 19 धावा धाव फलकावरती लागल्यात. आपण जर पाहायला गेलं तर दुसरं षटक राहुल दादा हाताळत आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. आकुडब्याचा बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डीप मधून फिल्डर येत आहेत वेगाने. एकच धाव प्राप्त होईल, सिंगल. सुनील सागावकर आहेत जिथे आपण पाहायला गेलं तर त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु आपण जर पाहायला गेलं तर या बॉलवरती फक्त सिंगल आली आहे. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. येणारे 9 बॉल आणि 20 धावांचं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सुनील सागावकर आहेत मोठ्या फटक्यासाठी जाणले जातात, परंतु समोर एक कडवं आव्हान राहुल दादा पेंढारकर. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. ओहो, इथे कॅच घेण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटलाय. दोन धावा घेतल्या, रनच नाही घेतली ना, रन नाही घेतली, डॉट बॉल आला. रन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु हा मोठा फटका जरूर खेळला गेला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. संघासाठी धावा रोखण्याचा प्रयत्न या क्षेत्ररक्षकाने जरूर केलाय. सध्याच्या घडीला धावा रोखणं महत्वाचं आहे आणि तेच करून दाखवलं या क्षेत्ररक्षकाने. कॅच भले जरी सुटली तरी षटकार अडवलाय. आठ चेंडू 20 करायचे आहेत. आठ चेंडू 20. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल येते. 7 बॉल आता 19 ही समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीमची धावसंख्या झाली 21. लॉस ऑफ दी 1 विकेट. 7-19 हे समीकरण. दुसरं षटक, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल थोडासा लेग स्टिक वरती मारा करण्याचा प्रयत्न जरूर होतोय. आपण तर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये जरूर ऍड होईल. टीमची धावसंख्या 22 22 धावा. शॉर्ट बॉल पुल केलाय. शॉर्ट पुल होतोय. सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल स्ट्रोक. सुनील सागावकर यांच्या पॅट मधून मात्र हा जबरदस्त टोला मात्र पाहायला मिळतोय. 6 चेंडू आता 12 करायचे आहेत. येणारे 6 बॉल 12ची गरज. कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल ही महत्वाची मॅच. शेवटच्या मोमेंटला येऊन हा सामना कुठेतरी जिंकणं तुम्हाला महत्वाचं आहे. महत्वाचं जबाबदारीचं षटक. कोणाकडे दिला जाईल. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो टीम मालदन संघ, कारण वेळेचा निर्बंध आहे मित्रांनो. अजून दुसरा लॉट्स आपल्याला क्लिअर करायचा आहे आजच्या दिवसामध्ये, त्यामुळे विनंती करेन की थोडंसं स्पीडअप ठेवायचं या मॅचला. गती द्यायची आहे थोडीशी मॅचला. नितीन कदम आलेत. अंतिमचं षटक. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 12 धावा करायचे आहेत. 6-12चं समीकरण मात्र पाहायला मिळतंय. सहा चेंडू 12 करायचे आहेत. 6-12चं समीकरण आणि इंद्रजीत पाटील, इंद्र द टायगर,
परंतु समोर नितीन कदम 6-12चं समीकरण आहे. शेवटचं षटक, पहिला बॉल, शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय. एक धाव प्राप्त होईल, सिंगल येते. सिंगलच्या मदतीने आपण जर पाहायला गेलं तर समीकरण 5-11, 5-11चं समीकरण. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, कॅचचा कॉल आहे. राहुल दादा बॉलच्या खाली, फर्स्ट सेकंड अटेम्प्ट, रिले कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग जुळलेलं नाहीये. मिडॉन तैनात होते राहुल दादांच्या माध्यमातून, परंतु हातातून बॉल निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस ही क्रिकेटची परिभाषा आहे. पकडो कॅच और जीतो. क्रिकेट की अद्भुत मॅच. येणारे 4 बॉल आणि आता 10 धावा करायच्यात. 4-10चं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सुनील सागावकर आहेत, विकेट महत्वाची आहे सध्याच्या घडीला. विकेट नसेल येत तर धावा देखील रोखणं सध्याच्या घडीला महत्वाचं आहे. चार चेंडू 10. परत एक वेळेला शॉर्ट बॉल. येस अंपायर, नो बॉल. बघा 5 क्षेत्ररक्षक, 6 क्षेत्ररक्षक लावलेत. आणि पंचांचं दूरदृष्टी बघू शकता. शेवटच्या मोमेंटला येऊन तुम्ही अशा चुका किती महागात ठरू शकतात तुम्हाला. आता येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये 8 धावा करायचे आहेत. नो बॉल आहे परंतु फ्री हिट आहे. उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटची संधी, थोडासा नाराज आहे नितीन कदम. फ्री हिटचा बॉल संदीप यांच्यासाठी मेजवानी. जबरदस्त स्ट्रोक, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. वाव शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. मी मगाशीच म्हटलं की कॅच ती महत्वाची होती. जिथून कॅच सुटली तिथे मॅच फिरली. 3 चेंडू 2. हा बॉल डॉट बॉल आला, थोडासा दबाव होऊ शकतो. खोदून काढण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय आणि ते सामनाच मात्र फिनिश केलाय. आणि सामना फिनिश होत असताना मॅच फिनिश पार केली आहे. आणि डीके स्पोर्ट्स चॅम्पियन, डीके स्पोर्ट्स पाटील आवड संघ बक्षीस मात्र फेरीमध्ये दाखल होणारा अ गटातून हा संघ मात्र पाहायला मिळतोय. हार्ड लक बॅड लक टीम मालधन संघ. भरपूर साऱ्या गोष्टी या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. भरपूर साऱ्या गोष्टी मात्र या मॅच मध्ये घडल्या गेल्या.